आज बनवणार आहे झटपट ढोकळा. त्यासाठी 2 वाटी बेसन पीठ घेणार आहे आणि साखर 3 चमचे, 1 चमचा सिट्रिक ॲसिड निंबू फूल आणि 1 चमचा सोडा, खाण्याचा सोडा आणि थोडीशी हळद. आता एक भांडं घेऊया. तोपर्यंत मी गॅस ऑन करून कढईमध्ये पाणी ठेवलं आहे उकळण्यासाठी. आता एक भांडं घेऊया, त्याच्यामध्ये पाणी टाकूया थोडंसं आणि हे सगळं साहित्य मिश्रण मिक्स करून घेऊया. साखर, हे सिट्रिक ॲसिड, हे सोडा आपण आता नाही टाकायचं, पीठ कालवल्यानंतर त्याच्यामध्ये सोडा टाकायचा आणि 1 चमचा तेल टाकूया. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, सगळं मिक्स होईपर्यंत. आता हे व्यवस्थित मिक्स झाले साखर वगैरे आतली. आता हे बेसन पीठ टाकूया ह्याच्यामध्ये. अजून एक वाटी घेते. हे अजून एक वाटी घेतलं, 2 वाटी घेतले. आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं. लागेल तेवढं पाणी टाकायचं याच्यामध्ये. आता हे मी बघा हे व्यवस्थित मिक्स केलेलं अशा प्रकारे ठेवले कॉन्स्टंट. आता ह्याच्यामध्ये सोडा टाकूया, हळद आणि सोडा. हळद टाकली. आता सोडा टाकूया. आता ह्याला व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं. हे पहा असं पीठ कसं फुलत आहे. आता मीठ टाकूया. आता मी भांड्याला तेल लावून घेतले. आता हे पीठ सगळं ह्यात टाकून घ्यायचं. आता ह्याला एक लेवल करून घ्यायचं. आता पीठ एक लेवल झाले. ठेवूया. आता ह्याला झाकून 15 मिनिटं वाफायची. आता 15 मिनिटांमध्ये ढोकळा रेडी होईल. ढोकळा शिजत आहे, तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया. त्यासाठी मिरची कट करून घेतली, कढीपत्ता आणि खोबरं आणि कोथिंबीर. आता गॅस ऑन केला आहे. त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. मीठ टाकले, 1 चमचा साखर. आता
आता ह्याची एक उकळी येऊ द्यायची, मग आपली फोडणी रेडी. आता ही उकळी आली, आता गॅस बंद करूया. फोडणी रेडी झाली, अजून ढोकळा होईल तोपर्यंत गॅस बंद करूया. हा पहा आपला ढोकळा रेडी. आता याला बाहेर काढून घेऊया. आता हा रेडी झाला ढोकळा. हा पहा छान शिजलाय. आता ही फोडणी टाकून घेऊया. हा पहा आपला ढोकळा रेडी. याला मी काढून दाखवते एक प्लेटमध्ये छोट्या. हा पहा आपला ढोकळा रेडी, अगदी सोप्या पद्धतीने.